मनसे आणि महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा आहे मतपत्रिकेच्या संदर्भात, ईव्हीएमच्या संदर्भात काय म्हणाल आपण? हे कसं आहे की प्रत्येक वेळेला आम्हाला यश मिळालं तर मतदार यादींमध्ये दोष नाही. लोकसभेचं काय करायचं मग आमचं म्हणणं आहे ना की महाराष्ट्रात आम्हाला एवढ्या जागा कमी कशा मिळाल्या, हे घपला गेला असं आमचं म्हणणं आहे. पण आम्ही ते म्हटलं का, लोकशाहीमध्ये यश अपयश हे ऍक्सेप्ट करायचं असतं. यशाने माजायचं नसतं, अपयशाने डाऊन व्हायचं नसतं. ते विधानसभेत हरले की मतचोरी, लोकसभेला जिंकले मतचोरी नाही. लोकसभेत जिंकले ईव्हीएम चांगलं, विधानसभेत हरले ईव्हीएम वाईट. हे न कळण्या इतका सामान्य माणूस मूर्ख आहे काय? सत्याचा मोर्चा काढा, असत्याचा करा, महासत्याचा काढा, काय फरक पडतो? पण राज ठाकरे अगोदर तुमच्या बाजूने होते, त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. मग राज ठाकरेमुळे काय परिणाम होईल का असं वाटतं का आपल्याला? राज ठाकरेंमुळे कोणावर परिणाम होईल? मुंबई आमच्यावर होणार असेल किंवा भाजप असेल. राज ठाकरे असं त्यांना सिंगल म्हणू नका, राजसाहेब म्हणा. राजसाहेब हे शिवसेनेवर उद्धव ठाकरेंबरोबर जाणार अशा चर्चा आहेत. माझं भविष्य वेगळं आहे, तर ते जाणार. त्याच्यामुळे आमच्यावर काही परिणाम होणार नाही. काही त्यांच्यावर होईल परिणाम. काय होईल तर ज्यावेळेला दोन बलाढ्य पक्ष एकत्र लढतात त्यावेळेला कार्यकर्ते नाराज होतात, नेते नाराज होतात, बाहेर पडतात. मग त्यामुळे एकटी उद्धव सेना लढली असती, एकटे राजसाहेब लढले असते तर जेवढ्या सीट मिळाल्या असत्या तेवढ्या कंबाईन पण होणार नाहीत असं माझं भविष्य आहे, राजकीय भविष्य. पण आमच्यावर तर काही परिणाम होत नाही. मुंबईत जे मनसेचा मेळावा झाला त्या मतचोरीच्या संदर्भात सर्वांना माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर किल्ल्यावरती नमो सेंटर जर उभा केलं तर ते फोडणार म्हणून सांगितलं. किल्ल्यावरती नमो सेंटर पर्यटनसाठी नमो सेंटर उभा करण्यात येणार आहे प्रत्येक किल्ल्यावरती. तर ते किल्ल्यावरती जर नमो सेंटर उभारलं तर फोडणार. ते किल्ले फक्त शिवरायांच्या आहेत आणि शिवाजी महाराजांचंच नाव असतं. माझं काय झालं की इतका प्रवास करतो की इतकं अपडेट मिळालं नसतं. तर हे नमो सेंटर काय, राजसाहेब काय तोडायला निघाले मला काय माहिती. लाडक्या बहीण योजनेमुळे आपण काल म्हटलं की प्राध्यापकांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. मी असं म्हटलं, प्रॉब्लेम काय तुम्हा पत्रकारांचा, तुम्ही तुमच्या सोयीचं छापता, तुम्हाला स्वातंत्र्य आहे ते. मी असं म्हटलं की लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राला पर्यायच नव्हता, कारण त्याशिवाय कुटुंब चालली नसती. प्रामुख्याने महिलांना स्वातंत्र्य जे मिळालं पाहिजे आर्थिक ते मिळालं नसतं. पण त्यामुळे अनपेक्षितपणे 36,000 कोटी आजपर्यंत महाराष्ट्र बजेटमध्ये कधी नसलेली फिगर 36,000 कोटीने आल्यामुळे अनेक गोष्टींना काट लावायला लागतोय. तसं प्राध्यापक भरतीला काट लागलाय आणि त्यामुळे देशातलं मानांकन ग्रेडेशन हे खाली आलं. एवढंच वाटलं. स्थानिक सराव संस्था निवडणुका पुढे जाणार अशी चर्चा आहे. काय कारण मतदार यादी पुनरीक्षण, कारण त्या मुंबईतला मोर्चा असेल किंवा त्याच्या मागे राज ठाकरेंनी सांगितलं 1 वर्षानंतर निवडणुका होतील अशी शक्यता आहे. असं आहे की राजसाहेब, मुळात तुम्हाला पण काही म्हणायला अधिकार आहे. राजसाहेब तर फारच मोठे नेते आहेत, काही म्हणायचा अधिकार आहे. पुढे गेल्या आज झाल्या तर असं रांगेने फार गडचिरोलीपासून ते सिंधुदुर्गापर्यंत विजयी होणार. त्याच्यामुळे त्यांचा प्रयत्न असा आहे की पुढे ढकला. निवडणूक आयोगाला त्यांची भूमिका मान्य झाली आणि पुढे ढकललं. आनंद आहे. आमचं रुटीन काम चालूच आहे. त्यांना निवडणुकीशिवाय काही धंदाच नाही आहे. त्यामुळे ते सगळे बेरोजगार होते.